नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज अगदी परफेक्ट बारीक अशी पाइपिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने कपडा घेतला, तर जो आपल्याला तिरकस धाग्यात दिसला तर त्या पद्धतीने आपल्याला तिरकस धाग्यात अशा पद्धतीने सर्वात आधी पाइपिंगसाठी 1.25 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा घ्या किंवा मग ब्लाउजचा कपडा घ्या। ह्या पद्धतीने तिरकस धाग्यात सर्वात आधी कट करून घेतल्या तर बघा खेचल्यावर आपोआप खेचल्या जातात। त्याच्यानंतर मग ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने जोडून घ्यायच्या। तर पाइपिंगसाठी पट्ट्या कट करत असताना तो बघा आपल्याला जे सरळ धाग्यात कट करायचं नसतं तर तिरकस धाग्यात कट करायचं असतं। तर मी तुम्हाला ते कपड्यावरती पाइपिंगच्या पट्ट्या कट करण्याआधी करून दाखवलेलं आहे की सरळ धाग्यात अजिबात पाइपिंगच्या पट्ट्या कट करायच्या नाही, तिरकस धाग्यात करायच्या आहेत। तर ह्या पद्धतीने बरोबर ज्या मी कोण्यावरती खुणा करून घेतल्या खडूने परफेक्ट त्याच कोण्यावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे। आणि त्याच्यानंतर मग बघा वरच्या बाजूला लगेचच आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। तर दोघंही भाग अशा पद्धतीने फोल्ड करायचे, म्हणजे आपण जेव्हा पाइपिंग करतो तर एकाच जागेवरती जास्त जाडा गोट होणार नाही। नंतर मग एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। ह्या पद्धतीने ज्या काही आपण 2-3 पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत। पूर्ण पट्ट्या मी ह्या पद्धतीने कट करून घेतल्या आणि बघा आपोआप ती पट्टी खेचली जाते। नंतर मग एका साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर ही सुद्धा पाइपिंग करण्याची अगदी सोपी आणि छान अशी पद्धत आहे। हिच्यापासून सुद्धा आपण छान अशी एकसारखी बारीक पाइपिंग तयार करू शकतो। पूर्ण तयार करून घेतली त्याच्यानंतर बघा एका साईडला आपण शिलाई टाकून घेतली, त्याच्या दुसऱ्या बाजूला जी काही ओपन बाजू आहे ती बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। जिथं आपण पाइपिंग करणार आहोत गळ्यापासून तर सुरुवातीला अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडलं, त्याच्यानंतर पाव इंचावरती किंवा मग थोडं त्याच्यापेक्षा कमी अंतरावरती अशा पद्धतीने एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे। तर पाइपिंग करत असताना आपल्याला ब्लाउज अजिबात खेचायचा नाही। जी काही पाइपिंगची पट्टी आहे ती हलक्या हाताने खेचायची आहे। शोल्डर दोघंही बाजूंची जी काही शोल्डरची जागा आहे तिथं थोडं थोडं आपल्याला जास्त खेचायचं आहे, म्हणजे की शोल्डर उतरणार नाही। ह्या पद्धतीने बघा पूर्ण गळ्याला, मागच्या गळ्याला, पुढच्या गळ्याला मी पाइपिंगची पट्टी जोडून घेत आहे। तर ब्लाउज अजिबातच खेचला नाही, अगदी हलक्या हाताने पकडला, परंतु पाइपिंगची पट्टी थोडी हलक्या हाताने खेचून घेतली। त्याच्यानंतर मग बघा एक सारखं अंतर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं, शिलाई कट होणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। ह्या पद्धतीने जर का आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला तर अगदी एकसारखी अशी पाइपिंग येते, म्हणजे पाइपिंगचा गोटा हा अगदी एकसारखा येतो। ह्या पद्धतीने एक्स्ट्रा पूर्ण कट केलं त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने पकडून घ्यायचं। जो काही आपण थोडाफार किती एक दाब इतका अंतर सोडलेला आहे ह्या पद्धतीने बरोबर पाइपिंगच्या गोटामध्ये आपल्याला पॅक करायचं आहे आणि पाइपिंगच्या अगदी पोटाशी आपल्याला शिलाई करायची आहे। तर बघा मी आधी पेनाने आखून दाखवलं, ह्या पद्धतीने पाइपिंग फोल्ड करायची आहे। पुढचा एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करायचा। त्याच्यानंतर बघा जो काही शिलाईचा जो काही भाग आहे अशा पद्धतीने फोल्ड करून अगदी पाइपिंगच्या पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने पकडून मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जो काही आतला भाग आहे तो बरोबर गोठामध्ये येईल अशा पद्धतीने शिलाई करायची आहे। तर पाइपिंग करत असताना घाई गडबड अजिबात करायची नाही। तर इथं मी स्पीड वाढवलेला आहे। दोघंही बोटांनी 5 मिनिटांऐवजी 10 मिनिटं लागले तरीही चालेल, परंतु पाइपिंग अगदी एकसारखी बारीक करायची आहे। जर ब्लाउजची पाइपिंग अगदी एकसारखी आली तर ब्लाउजला पण खूप छान असा लुक येतो। त्याच्यासाठी मग ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पकडत दोघ हातांच्या साह्याने पाइपिंग करून घेत आहे। नंतर मग शेवटी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो बरोबर आतमध्ये फोल्ड करून तिथं सुद्धा लॉक करायचं आहे, म्हणजे शिलाई ओपन होणार नाही। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर फायनली मग बघू शकतात अगदी एकसारखी अशी पाइपिंग आलेली आहे। तर मैत्रिणींनो, अगदी बारीक एकसारखी पाइपिंग बनवण्याची ही माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। ही पाइपिंग केल्यामुळे आतून बाहेरून ब्लाउजला खूप छान असा लुक येतो, कुठेही एक्स्ट्रा धागे वगैरे निघत नाही। तर बघा ही बाहेरची बाजू आहे आणि त्याच्यानंतर आतील बाजूला सुद्धा खूप छान असा लुक येतो, कुठेही धागे वगैरे शिलाई वगैरे अजिबातच काही होत नाही। खूप सोपी आणि छान अशी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।